गुड मॉर्निंग गाइस. हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज जसं विषय काय माहिती का, आज आहे वेडनेसडे, नॉनव्हेजचा दिवस. मग काय ते नॉनव्हेज तर पाहिजे ना भाई. चमचमीत पदार्थ काय पदार्थ ठीक आहे पदार्थ. तर आम्ही चाललो कॉलेजला. मग बघू भाई, काय माहिती थिएटरला जाऊन आहे ना स्क्रीनचा जास्तच गोडी होते रे भाई. विदाउट फिल्टर आहे बा, विदाउट फिल्टर आहे भाई. काहीच नाही तर खोटं वाटतं आहे बा. दिसतंय कॅमेरा, फक्त कॅमेरा ऑन केला आहे बस, अजून काहीच नाही. बघा, बघितलं का, फक्त कॅमेरा ऑन केला आहे. तशी छावा येऊ द्या, चला सॉरी छावा येऊ द्या ना, हवा येऊन द्या, हवा येऊन द्या, हवा येऊन द्या. माझं कसं काय विषय काय नाही, कारण की स्मार्ट दिसतं ब्रो. किती भारी दिसतो ना. लाईक पोरकी पार्टी नाही लागत आमच्या, आणि काय लागत असे पण बोलत नसते, असा विषय. मग त्या भेटू कॉलेजमध्ये. काय आता विषय काय माहिती आहे का, बघा पूर्ण पाणी पाणी, घरी पूर्ण पाणी पाणी तरी चालू कॉलेजला. प्रथम भाईला टुल्ली देऊ. कसं वाटतं प्रथम भाई, घर साफ कर. भाईला टुल्ली देऊन चालू कॉलेजला. भाई कोण उपसर बसे एवढा मोठा पाणी, आई ग देवा. मग आता पक्का जीव येऊ जायचा आहे का. हा पाणी उचलता उचलता जाऊ दे भाईच्या, उचलेल तोच ते कळवाचे भोग फेरेल. अजून काय ताप बी भरलाय त्याला, पुसू दे. रात्रीवर काय होतं, शिवाय गायचे मम्मीच्या का पाणी का नाही उचलते बोला नाही, असं तसं येते. बस एवढंच ऐकायचं, अजून काय ऐकायचं नाही. आणि 2-3 शॉट पडले तर पडले, नाही तर नाही पडले, पण पाणी तर नाही उपसू शकत आपण. मग भेटू कॉलेजला. मला वाटलं फक्त माझं घरच ओढलंय. माझी बिल्डिंग पण लिकेज आहे माहिती का, पुन्हा चिखल चिखल झालं माझ्या बिल्डिंगमध्ये. पण ही बिल्डिंग आणि त्यातले फ्लॅट सगळे ओढले आहेत भाई, सगळे ओढलेत. नुसता पाणी 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 पाणी. जास्त पाणी आलं वाटतं, जास्त माजली बिल्डिंग माझी. दीपाशेष सोनू तर झोपत राहतं भाई. आळशीची व्हायची माहिती का, दाम आळशी आहे. सस खेळत होते, मला समजत नाहीये. मी आता होतं तुळशीवर पण ते चालत नाही, माझं ना पोटात दुखायला लागतं. म्हणजे जसं बघा बोलतात की धावताना छातीत कसं दुखतं, तसं ना माझं तिथंच दुखायला लागलं तेव्हा. जाम दुखते म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर गाईस हे बघा, गुड मॉर्निंग. बंग बिंग पाहून आलेत कॉलेजच्या बाहेर माझे फॅन्स लोक. मंदिरला गेलो माझे फॅन्स लोक, माझे फॅन्स लोक. तो भाई पार्टी कधी देतो तू. भाईने अजून पार्टी नाही दिली बड्डेची. बड्डे होऊन गेला. बड्डेला गावाला पाहायला तो भाई पण चिकना दिसतोय. गाडी पण बघ असं चिकना चिकना दिसतंय. मेहरबानी आयटमची. कॅन्टीन मध्ये आलोय भाई. थोडंफार तरी खायला पाहिजे ना. आता मस्त की मिसळ पाव समोसा मिसळ समोसा खाते. मिसळ समोसा मी दाखवते काय विषय. वा मी काकांना बोलू, काका मला मिसळ पाव समोसा खायचं. म्हणजे मिसळ समोसा का काकावर ती मिसळ समोसा असं ते छोरी समोसा असतं. आणि आम्ही आता मिसळ समोसा खातो इथं. मी काका आपण मराठी काय ते नवीन ट्रिक यूज करायची. कसं आहे मिसळ समोसा भाई, असं झणझणीत पदार्थ खायचं, मगच आपलं फ्युचर आहे चांगलं. तिथं मावशी बघा डोसा बनवते आणि आम्ही तर पावची वाट बघते. भाई कधी पाव येईल, कधी आम्ही खाऊ. आई ग देवा. किती झाले रे, 65 ना. म्हणजे अजून उरलेत आपल्याकडे पैसे, तर एक पाव मागवायचे. तुझसे ही तुझको ही प्यार करू. मग भेटू मग खाताना. ते सिस्टम हँग आहे. येस. आता कितीचे आता आता हे बघा 65 झाले ना, त्यामध्ये 2 पाव येतील. ठीक आहे. आणि बाकीच्या पैशांचे पण पाव द्या. 5ला नाही घेऊन टाका. 5ला नाही बाबा, एवढे नको, एवढे नाही जाणार आमच्या पोटात. मी आता ना आत्ताच्या बिल्डिंग खायला गाडी घेऊन आलोय. भाई येत नव्हता म्हणून. हो मग काय विषय आता आम्ही आताच्या घरी आलो आणि काकींनी मस्त आम्हाला समोसे दिले. आता आम्ही कॅन्टीनवरून खाऊन आलोय आणि आता बघ तिथं समोसे खातोय मी आणि उद्धव. तर काय आता ना संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आता खातोय पनीरची भाजी आणि चपाती. आई म्हणजे पनीर टिक्का आहे आणि चपाती मस्त की मम्मीने. मस्त खायचं आणि जायचं आता कुठेतरी बाहेर फिरायला.
किंवा काहीतरी करा भाई, लाईफ में बिझी राहा, मगच आपल्याला गोलवरती फोकस करायचं. हे मला सर्टिफिकेट काय दिसतंय. मी आता चालले कुठं तरी आणि आता मी तुम्हाला एक मॅजिक दाखवतो. थांबा जरा. राईस आत्ता मी तुम्हाला दाखवतो ओजी सिस्टम माझा. हा माझा आउटफिट आहे. दीदीचे चिप्स दाखवून आलेले आणि प्रथमची पॅन्ट. आता हे घालून जाणार वर्कआउटला. येस, आता आय एम रेडी ब्रो, रेडी. आता जायचं वर्कआउटला आणि मस्त आहे की सरांची वाट लावून टाकायची. काय माझं घरी आहे ना. ए जाऊन आलो कॉलेजला. विचार तुझ्या मावशांना विषणला. 7:15चा कॉलेज असतो. 8 वाजता गेलेलो. 8 वाजता नाही गेले. अशी मला नितू बोलवले ना, याद राख, मी सरळ सांगल. येस गायस, मला सांगू का, माझ्या घरी माझ्यावर मोठा ऍक्टर आहे, प्रथम नाव आहे त्याचं. आता मस्त फोनवरती होता, मम्मी आणि चादर घेतली. आई शंभर एवढा असं ना. हे बघा कसं आहे भाई, भाईची काळजी बघा कसं आहे भाई. कसं आहे तुला ना दाखवते का कसं आहे भाईची काळजी. भाईचा बर्थडे भाई. मम्मी मम्मी बाई मारते. कसं मारते भावाला. प्रथमचे बजेट भाई, प्रथमचेच बजेट. हा दीदी लागतं. मी तो बोललो पोलीस भरतीला जायला. हा मम्मी कोण तू काय करत नाही, तो करतोय ना. काय मी काय करत नाही बघितलं सगळे काय करत नाही तरी घाबरतो. मग तू चमाट बिमाट फटकन ना देवाच्या घरी जायचो मी. तुला काय माहिती. थंड पाणी आण. भाईला पण डोळे आलेत बघा माझ्यामुळे. दिसतं का भाई भाई भाई. ओ भाई ओ भाई भाई. हा भाईला फोकस करू आपण. हे दीदी फोकस कसं होतं ग. हे झूम कसं होतं. नाही होत रे झूम. आयफोन गावात झूमच होत नाही. साक्षीच्या ह्याच्यामध्ये पण होत माहितीये नाही होत. तरी पण स्नॅपचॅटला सुद्धा होत नाही. स्नॅपचॅटला माझं होतं भाई. तो असं सगळ्याच्या बटाचा झपझुप झपझुप केलं तर मला असं विचार येतोय वेंचर तुम्ही 15 घेऊ का नको घेऊ. 15 हा ए भाई 16 नको 15 भारी आहे दीदी. 15 जाम भारी आहे शपथ. जाम भारी आहे जाम भारी कॅमेरा आहे. इसीलिए तुझको मैं भाई. ए मी ना वापरायचो टावेल. तुझी शपथ 3 सेकंड मध्ये जर नाही मिळली तर मी खरं बोलते. 1 2 3 जिवंत आहे तू म्हणजे मी खरं बोलते. अरे माफियास काय आहे पण काय भाई लोक मला तर माहिती. एक दिवस काय घरी राहिलो भाई लोक मला. ए तो पाण्यास मी वाटला का दुपारी टोप बिप काय काय संबंध. 3 टोप नव्हते वरती. मटका तसेच आहेत. काय तू भरलेले नाही. आई दुपारी पाणी आलं होता. मग काय हंडा बिंडा मटका बिटका पाहायचं होतं सर. मी म्हटलं खाली झालेलं रिटर्न. कसं रिटर्न झालं खाली झालं. मला काय माहिती. मटका तर खाली होता, टोप पण खाली. ए मटका कसं खाली होणार. मटका मी स्वतः भरलाय. मटका टोप 3 पातेरे. आता विषय काय माहिती का. मला दीदीचा सिरम पाहिजे फेसचा. दाखव. हा थांब ना मी बंद करतो घे. नको ना वस्ती करू. सोड मग तुझं 1 आणि हे 2 दीदीचे किमती परफ्यूम आणि हे. माझ्या वस्तू ठेव. तू पहिला सिरम दे मगच. आता विसर. कारण की भाई तो सिरम आहे ना तिथं साफसफाई भाई 5 दिवसांना तुम्ही गोरे होणार. भाई सोबत लिहिले त्याच्यावरती खोटं तरी बोलते. माझ्या फोटो पण त्याचा सिरमचा असं असतं. दे ना दे नको ना मस्त करू प्लीज. नको मस्त दे ना. तुला डार्क स्पॉट आहे मा थोडी काय आहे. ए नाही का चल मला लगेच इन्फेक्ट झाला त्याचा.
तुला इफेक्ट नाही झाला, मला इफेक्ट झाला बघ बाई किती गोरा दिसते बा. दे ना, दे नको ना मस्त करू. तुझा अख्खा कबात शोधला नाही ते का, तुझेच कपडे घालून होतील भेटला. अरे बाप्या, आई शपथ, असं नाही करते देवीला बोलतात, मला माहित नव्हतं. आता लावणार मी सिरम. आयफोन येतो, आयफोन. येस, ईश्वर अल्लाह सगळं वापरतो. काय नाही वापरत ते, तुला असं वाटतं, मला नाही वाटत. मला नवीन मागवायचं तोपर्यंत तो पुरलांना तिचा जीव घेऊन काय नसतं. हे बघा गाईस, हा आहे सिरम. स्पॉन्सर विसरला नाही, इथं साफ साफ लिहिलंय बघा. काय आहे, ग्रोईंग ब्राईटर स्किन इन 5 days ऑल टाइप्स ऑफ स्किन असं लिहिले. भाई वापरा. अशू असंच गौरव होत नाही. अशू दिदीचे प्रोडक्ट वापरतो सगळे, माहिती का, लपून छपून. तुम्हाला माहित नसेल मी हा प्रोडक्ट कधीपासून वापरते. तिच्या तिथे घंटा माहित होता, तिथे काल माहिती पडलं की मी हा तिचा वापरतो. गेल्यापासून वापरतोय. कोण तू? पण तो काय समजलं ना की हा भाई. तर मला आधीच समजलेलं आहे. कसं समजलं सांग. मला माहिती आहे ऑलरेडी. तिथं तुझ्या समोर तो सिरम ठेवला, तू वापरणार ना असं होणार आहे का? माझे एवढे भारी भारी प्रोडक्ट तू सोडत नाही, सोडणार आहेस का? मग तरी सुद्धा रोपच होत नाही ग. आताचे 2च रोप झाले. त्यात आहे का पण बघायला. अरे घंटा निघतच नाहीये. याच्यानं दारू सगळं वास येतो माहिती का. तुझ्या बाप्पाने लावलेला कशी रामची इतिहास आला भिकारी. ती माझी स्टाईल आहे, तुम्हाला नाही समजणार. सिरम लावते आला मोठा. हे असंच असतं. बघतो तुला काय म्हणते, सकाळ सकाळी किती ब्राईट स्किन होते माझी. स्कॅन झाला. मी सकाळ सकाळी सिरम लावला का, आणि त्यावरती ती असते ना क्रीम तुझी, ती लावून घ्या. त्यावरती पावडर लावल्या का. आणि ना गेलो खाली गेलो का, मी आरशामध्ये बघतोय ही माझ्या चेहऱ्याला असं काय झालं. घरी येऊन चेहरा धुतला माहितीये का. त्याच्यानंतर मी युट्यूबवरती 5-6 व्हिडिओ येते असं की भाई सिरम रात्री झोपताना लावतात माहितीये का. हे आहे स्किन टाइप ऑफ सिरम. अरे माफियास, काय नाही बहिणीचे प्रोडक्ट्स, आपलेच प्रोडक्ट्स आहेत ते. गिफ्ट कर मला रक्षाबंधनला. डॉट एंड किची सनस्क्रीन, डॉट एंड स्क्रीनचा सिरम. माझं एकच फिक्स आहे भाई, तेच घेणार आहे. तुला बंद झालं काय घेणार? चांदीचं ते. अच्छा, आपण हलकी वस्तू नाही घेत. साईज भेटली माझी. हा, साईज भेटली माझ्या साईजची घेल. अजून काय. माझे पैंजण घेऊन जा. माझे पैंजण घेऊन जा. तेच विकून तुला तेच देतो. ऑलरेडी गिफ्ट आलेले. कोणी घेतलेत ते. कोणी घेतले. मम्मी. त्यांनी आईच्या मग विकूनच सांगते. आता मीच विकतो ते, मीच विकतो ते. आणि एक चांदीचं करून घेतो एक मस्त आहे की.